झी 24 तास एक पाऊल पुढे। आता बघूया एक गुड न्यूज पुणेकरांसाठीची। पुण्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर दमदार पावसाला सुरुवात झाली आहे। शहर तसंच धरण क्षेत्रात सोमवारपासून चांगला पाऊस पडतोय। पानशेत तसंच वरसगाव परिसरात 122 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। टेमघर आणि खडकवासल्यातही चांगला पाऊस होतोय। पावसाच्या संततधारेमुळे धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होती। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधला उपलब्ध पाणीसाठा 9 टीएमसीवर पोहोचला आहे। गेल्या वर्षी आजच्या तारखेला हा साठा सुमारे 20 टीएमसी इतका होता। पाऊस असाच सुरू राहिला तर पुणेकरांवरचं पाण्याचं संकट मिटू शकतं। त्यामुळे सध्याच्या पावसानं पुणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। तर नाशिक जिल्ह्यातही पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे। त्रिंबक, इगतपुरी आणि पेठ तालुक्यात 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यात एकूण 602 मिलीमीटर पाऊस पडला असल्यानं धरणांमध्ये दिलासादायक वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सुमारे 200 दशलक्ष घनफूट पाणीसाठा वाढला आहे। दारणा धरण 65% तर गंगापूर 26% भरलं असल्यानं ही वाढ दिलासादायक आहे। पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाणीसाठ्यावर समाधान व्यक्त करत अधिक पावसाची अपेक्षा व्यक्त केली। पुणे आणि नाशकात दमदार पाऊस झालाय, त्यामुळे पाणी साठ्यात धरणांच्या वाढ झाली आहे। ये जो ट्राफ अभी हुआ है इसके जो आसार मेरे को लगता है 2-3 दिन में जो बारिश है वो थोड़ा सा डेफिशिएंसी जितना भी है वो थोड़ा सा आपका कम हो जाएगा। झी 24 तास एक पाऊल पुढे।